येस, बक्षिसांची खैरात बघायला मिळते. भावेश म्हात्रे, बाळा म्हात्रे, नमोद म्हात्रे अर्थात कोपरली गावचे शेतकरी कामगार पक्षाचे भावी थेट सरपंच म्हणून चरण म्हात्रे यांच्या नावाची उद्घोषणा झाली आहे. त्याने जर विकेट हॅट्रिक मिळवली तर रोख रक्कम 5,000 रुपये, तर गिरीश म्हात्रे यांच्या वतीनं 2 षटकार आणि 2 चौकार मारले किंवा 2 विकेट घेतल्यानं तर गिरीश दादा म्हात्रे उपसरपंच कोपरली यांच्या वतीनं त्यांना 2,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. ॲडव्होकेट पर्जन्य दादा म्हात्रे हे देखील अगदी थेट सरपंचाकरता नक्कीच तयार आहेत आणि त्यांनीही सांगितलंय मी ही कोपरलीचं नेतृत्व करायला सज्ज झालोय. अर्थात ॲडव्होकेट पर्जन्य दादा म्हात्रे कोपरली आणि कोपरली टीम मात्र विरोधात लढेल महागणपती चिरनेर संघाच्या. बोलूया मॅच कडे. धन्यवाद राजेंद्र भगत सरांनी, प्रवीणजी ठाकूर सरांनी, रिवॉल्जी म्हात्रे सर. हेस वळूया मॅच कडे. पहिलाच बॉल फेकला जाईल. ओ पहिलाच बॉल भन्नाट वेग, फास्ट अँड फ्युरियस. पहिलाच बॉल चरण म्हात्रेचा नक्कीच आपण पाहिला असेल, वेगावरती स्वार. पहिलाच बॉल फेकले डॉट. आणि आमच्या खरं तर या स्पर्धेमध्ये नक्कीच आपण पाहिलं समोर म्हटलं की प्रचंड खरं तर मोठा चाहता आणि खरं तर सर्व काहीतरी पाटील आहे. त्यामध्ये खरं तर पुणे गावचे आमचे खरं तर परमित्र संदीप दादा पाटील मात्र नक्कीच आपण नक्कीच स्क्रीनवरती पाहत आहे. नीरजजी पाटील मॅन फ्रॉम कोपरोली उपसरपंच आणि विराज पाटील यांच्याकडून आयवा कॅसेटी तब्बल 300 रुपयाचा पारितोषिक आलाय याच मॅचसाठी. सेकंड बॉल. हो हो, बॉलला अक्षरशः सोडला ऑफस्टंपच्या बाहेर. लाल चेक केली. इट्स अ व्हाईट बॉल अवे फ्रॉम बॉडी. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न त्यानंतर दंडित केला. पॉइंट ट्रॅक वरती चरण म्हात्रे आला. पहिला बॉल डॉट. त्याच वेगाने मात्र नक्कीच खेळण्याचा प्रयत्न, परंतु अक्षरशः मात्र नक्कीच बॉलला व्हाईट मात्र नक्कीच घोषित केलाय. अजून एक वेगवान बॉल. याही बॉल वरती मात्र नक्कीच स्ट्राईक इन वरती साहिल चव्हाणला आपण पाहत आहे. इन फॉर्म फलंदाज ज्या खेळाडू चर्चा आपण अनेक मात्र नक्कीच मैदानावरती पाहिली, तोच मात्र नक्कीच खेळाडू ऑन स्क्रीन आपण पाहत आहे स्ट्राईक इन वरती. 2 बॉल डॉट. एक आव्हान नक्कीच आपण पाहिलं चरण म्हात्रे ऑन स्ट्राईक आपण पाहत आहे. पॉइंट ट्रॅक वरती आपल्या सवी तर समोर साहिल चव्हाणला आपण पाहत आहे. 4 ओव्हरची बिग फाईट. हो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर अंगावरती बॉल अदललाय. साहिल चव्हाण हाच आहे का चिरनेरचा, असा प्रश्नचिन्ह पडलाय. 3 बॉल डॉट. साहिल चव्हाण आवाज, शिट्ट्या, टाळ्या सर्व काही नक्कीच या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. अगदी जवळ असलेले एक गाव आणि त्या गावाच्या अगदी मधोमध ही मध्ये नक्कीच स्पर्धा रंगताना पाहायला मिळते. समोर दशक 2026 ते तरार. ओ चांगला फटका, क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह. बॉल चाललाय चम 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 करत सीमा रेषा पार. ऑन साइडला फील्डर आहे, प्रचंड वेगात धावतात. मनगटात आहे सोर, मारलाय कडक खणखणीत फोर. अजून एक बॉल होईल फरार. सीमारेषा पार. लगातारचा दुसरा चौकार. धावांचा नाही होणार तोटा. बॉल चालला बोलायच्या बाहेर. अजून एक तिसरा चौकार. दमदार सरपंच आदरणीय सन्माननीय रणजितजी म्हात्रे साहेबांकडून मात्र नक्कीच आपण
टीम कोपरी संघाला शुभेच्छा आहेत. त्याचबरोबर कोपरी टीमचा खरं तर फॅन रोशन मोकल पहिले खरं तर चिरणे टीमच्या मध्ये नक्कीच प्रचंड मोठा चाहता होता, त्याच्यावर मध्ये नक्कीच शुभेच्छा आहेत. त्याचबरोबर नक्कीच पाहिलं असेल शिरीष सौरभ आणि योगेश रोनित सिद्धार्थ कोपरी टीमला खरं तर शुभेच्छा आहेत. करूया खरं तर सर्वांच्या मध्ये नक्कीच सहर्ष स्वागत आणि वळूया खरं तर मॅच कडे. 3 बॉल वरती लगातार 3 बॉल डॉट प्रणयजी मात्र त्यानंतर लगातार 3 बॉल वरती 3 चौकार. हे खरं तर पलटवर होता टीम चिरनेर आणि साहिल चव्हाणचा इन फॉर्म फलंदाज स्ट्राईक इन मध्ये आपण नक्कीच पाहिला होता, ज्याने ठोकले 3 चौकार. आता मात्र नक्कीच स्ट्राईक इन वरती ऋषिकेश नारंगीकरला पाहत आहे. तर बॉल ट्रॅक वरती या संघाचा सरसेनापती हितेश म्हात्रे. हो पहिलाच बॉल काय तर पुन्हा फेकावं लागेल. धावा लागत धपटला वरती 13, त्यामध्ये 3 चौकार पाहिले आपण, एक अवंतर सुद्धा पाहिली. पहिलाच बॉल फेकले जाईल. ओ शॉट बॉल होता हवे फ्रॉम बॉडी काय तर पहिल्याच बॉल वरती दंडित केलाय काय तर हितेश म्हात्रे याला. 14 लागल्यात, 3 चौकार 2 अवंतर असं म्हणावं लागेल 6 बॉल मध्ये. त्यामध्ये काय तर लगातार 3 चौकार ठोकणारा फलंदाज साहिल चव्हाण नॉन स्ट्राईक इन मध्ये काय तर टक धरून बसलाय. हो चांगला फटका स्ट्राईक राईट फिल्डर आहे लॉंग ऑफला सिंगल्स मिळले या बॉल वरती. फटक्यामध्ये नक्कीच अप्रतिम होता, परंतु डीप मध्ये काय तर प्रोडक्शन दिलाय. 4 ओव्हरची काय तरी रफ अँड टफ मॅच आपण नक्कीच पाहत आहे. पंधरा लागला स्कोर कार्ड वरती महागणपती चिरण आणि कोपरोली 11 कोपरोली एक नक्कीच मातबर संघ या विभागात नक्कीच आपण पाहत आहे. कोपरोली चिरनेर ती मध्ये नक्कीच बिग फाईट पाहत आहे. स्ट्राईक इन मध्ये 3 चौका टोकणारा साहिल चव्हाणला पाहत आहे आपण. 15 लागल्यात, एक बॉलचा मध्ये नक्कीच खेळ संपलाय. सेकंड बॉल अडवटने घ्यायचा प्रयत्न आता काय तर लेग स्टंप सोडून बॉल चाललाय. अजून एक तर अवंतर फेकला गेलाय. या षटकामध्ये 2 अवंतर चेंडू फेकले गेले असं म्हणावं लागेल, कारण पहिलाच बॉल अवंतर, सेकंड बॉल वरती सिंगल, तिसरा बॉल पुण्याचा साहिल चव्हाण आला स्ट्राईक इन वरती आणि ऑन साइडला मध्ये नक्कीच खेळायचा प्रयत्न, पण इट्स अ वाईट बॉल. हो आता मात्र नक्कीच स्लोवर 1 अक्षरशः बॉलची गती काढली होती. डॉट चेंडू फेकला गेला, चांगला कमबॅक या बॉल वरती पाहायला मिळतोय. 1 ट्रॅक वरती हितेश म्हात्रे या संघाचा सेनापती आणि मागच्या मॅच मध्ये काय कमालीची गोलंदाजी केली होती हितेश म्हात्रेने आणि तेच करताना पाहायला मिळतोय. हो जबरदस्त स्ट्रोक टक्क नावा झाला, फटक्यात आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. बॉल अक्षरशः चाललाय रस्त्यावरती, बॉल सीमा रेषा पार. इट्स अ माइटी अँड कडक अँड बिग 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 हिट. लोवर फुटॉस बॉल अक्षरशः चॉप करायचा प्रयत्न होता, परंतु मात्र नक्कीच बॅट आणि बॉलचं समीकरण होत नाहीये. जबरदस्त बॉल अत्तरला गेलाय, चांगला कमबॅक या बॉल वरती पाहायला मिळतोय. 7 संघ जाऊन बोलताय बॅटिंग संघ आपण पाहत आहे ऑन स्क्रीन. महागणपती चिरनेर 22 धावा, 1 ओव्हर 4 बॉल खेळचा खेळ संपलाय. अद्याप 2 बॉल येणे बाकी आहे या षटकामध्ये. ओ टॅप केला बॉलला अंडरम स्टाईलने काय तर केल्याचा प्रयत्न. ओ मैदानाच्या मध्ये घाललाय काय डायरेक्ट घ्यायचा प्रयत्न, पायावरती बॉल तर आदललाय. सिंगल तर दुसरीचा पडवळ होईल का? येस निर्णय मध्ये नक्कीच पोहोचला जाईल. चला 3 बॉल वरती 3 विकेट घेतले तर टीम कोपरो संघासाठी दर्पण वेदक आणि विराजी पाटील यांच्याकडून तब्बल 2000 रुपये वार्षिक आहे. या बॉल वरती घडला काय पंच? एक धाव तर जोडली जाईल आणि एकादमी संघ साऊंड पोहोचत आहे. TVC आकडे वरती शेवटचा अंतिम बॉल या षटकामध्ये धावा खर्च केल्यात हितेश याने तब्बल 10 धावा, 5 बॉलचा खेळ संपला. शेवटचा अंतिम बॉल 23 लॉस ऑफ 0 विकेट्स. शेवटचा अंतिम बॉल बाकी अद्याप राईट आर्म ओव्हर द विकेट ने हितेश जसे क्रमांक 3.
ओ रिव्हर्स कॅचचा प्रयत्न होता, अंतिम फेकला डॉट बॉल. 2 ओव्हरचा कत्र खेळ संपलाय. 12 बॉल फेकले गेलेत आणि बॅटिंग संघ महागडपती चिन्ह साऊंड बदलाय. 23 धावा. शिकवायचा नसतो. मुंबई मात्रेला आपण पाहत आहे समोर लेफ्ट हँड बॅट्समन साहिल चव्हाण. पहिलाच बॉल. पहिलाच बॉल चॉपक्याचा प्रयत्न. बॅटची कडा पाठीमागे बॉल चाललाय. लॉंग स्टॉप फ्रीजर मध्ये नॉन स्टॉप सीमारेषा पार. पहिल्याच बॉल वरती चौकार. चौकार म्हणावं लागेल. पहिलेच बॉल वरती 4 धावांनी करता स्वागत केलंय. स्मॅक्स करेंगे सबका स्वागत. आल्याला करता साहिल चव्हाण स्वागत केलं अभय मात्रेचं. 27 धावा. 27. अभय. चांगला बॉल. लॉंगोपला तर फील्ड थोडा झाला फंबल. दुसरीचा प्रयत्न. धोक्याची घंटा मैदानात मध्ये घडलाय काय. रन आउट. फलंदाज होईल 5. असून एक मोठी विकेट. फलंदाज आणि खर तर ही चर्चा मात्र नक्कीच होताना पाहायला मिळतोय. कारण स्ट्राईक मध्ये साहिल चव्हाणला मात्र नक्कीच येणं गरजेचं होतं, परंतु ऋषिकेश नारंगीकर हा सुद्धा काय कमी नाहीये. तो आज मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये घडलाय काय. एक मोठी विकेट नक्कीच पटकावताना पाहायला मिळालाय. 28 धावा. नवीन फलंदाज नक्कीच आपण पाहताय विवेक हातनोलकर. चांगला फटका स्लॉट मध्ये दिलाय. फेकून दिला अक्षरशः प्लॉट पार्किंग प्लॉट मध्ये. इट्स आउट ऑफ द पार्क. मध्ये आला. बॉलला मताने की अक्षरशः त्या यार्ड मध्येच मारला असं म्हणावं लागेल. जबरदस्त स्ट्रोक मध्ये नक्कीच खेळताना पाहायला मिळतोय साहिल चव्हाण. बॅटची कडा ब्रश होऊन पाठीमागे 5 स्लिपला बॉल ट्रॅव्हल झालाय. टीट फोट त्यात जसा तसे होते दिलाय. 1 मोर विकेट डाऊन.
जे मास्तर मोठी विकेट खरं तर पटकावलं गेलं असं म्हणावं लागेल. अभय मात्रे एक वेगवान गोलंदाज, कधी मात्र नक्कीच स्विंग सुद्धा करतो आणि मैदानी तेच पाहायला मिळालं. पहिल्या बॉल मध्ये तर मोठा फटका पाहायला मिळाला. जसं करता स्लॉट मध्ये बॉल तर पार्किंग प्लॉट मध्ये फेकून दिला. त्यानंतर स्लोवर वन शरीरापासून दूर ठेवला आणि बॅटची कडा घेऊन 5 स्लीप मध्ये तर बॉल ट्रॅव्हल झाला आणि मोठी विकेट. नवीन फलंदाज आपण पाहत आहे परेश परदेशी. 34 धावा, 2 विकेट. हो चांगला बॉल, लोवर फुल टॉस मैदानाच्या मध्ये घडलाय काय. अजून एक नशिबाचा चौकार, वाईट आणि त्यानंतर 4 धावा मिळेल. पंजा या बॉल वरती 5 अजून ऍड केले जातील. पाच धावे संघ जवळ पोहोचत आहे. 39 या आकड्यावरती 2 विकेट 39 धावा. अद्याप अभय मात्रेचे 2 बॉल येणे बाकी आहे. हो लोवर फुलटॉस बॉल आडवा घ्यायचा प्रयत्न, लॉंग ऑन ला तर फील्ड सिंगलच मिळाली या बॉल वरती. 40 धावा 40 कंप्लीट, 2 विकेट. शेवटचा अंतिम बॉल, 7 बॉल अद्याप येणे बाकी आहे. या षटकामध्ये काय तर धावा खर्च केला 17, 1 विकेट आली. परंतु त्यानंतर मात्र नक्कीच पंजा सुद्धा मात्र नक्कीच खोलला होता असं म्हणावं लागेल. अभय मात्रेनं शेवटचा अंतिम बॉल स्ट्राईक इन मध्ये आपण पाहताय विवेक हातनोलकर. ज्या विवेक हातनोलकरचा मात्र नक्कीच एक रेकॉर्ड राहिलाय. जेव्हा जेव्हा टीम चिरनेर संघाला 1 बॉल 5 1 बॉल 6 जेव्हा जेव्हा मात्र नक्कीच लागल्या तेव्हा तेव्हा नक्कीच विवेकने ते मात्र नक्कीच काम करून दाखवलंय. शेवटचा बॉल इनसाइड आउट, डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये. बॉल चालला बोरायच्या बाहेर, एका टप्प्याने सीमा रेषा पार. अंतिम बॉल वरती विवेक सवार, बॉल सीमा रेषा पार. तीन ओव्हरचा खेळ संपला, 18 बॉल फेकले गेलेत. 44 धावा 44 लॉस ऑफ 2 विकेट्स. ही दमदार सुरुवात राहिली. पहिल्या षटकामध्ये घडलाय काय, चरम मात्रे धावा खर्च केल्या 13, त्यामध्ये 1 विकेट. हितेश मात्रे आला 10 धावा. त्यानंतर अभय मात्रे एक मात्र नक्कीच लेजंड खेळाडू धावा खर्च केला. अंकुर पाटील मागच्या सामन्यामध्ये नक्कीच 6 बॉल फेकले होते, 1 विकेट आणि 1 धाव मात्र नक्कीच खर्च केली होती. हो बिग वन बॉल डीप करतर एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय बॉर्डरच्या दिशेनं. धावतायत भाग मिल्का भाग, सिंगल तर मिळाली. दुसरीचा प्रयत्न तोपर्यंत मात्र नक्कीच उचल फेकेल. 2 धावा कंप्लीट. हा 2 धावे संघ साऊंड बद्ध आहे. 46 आकड्यावरती 46 46 लागल्यात. 50 करता आपण चर्चा करत होतो आणि 50 मात्र नक्कीच पल्ला गाठेल का, जवळ तर आलाय. कारण 5 बॉल अद्याप बाकी आहे. 50 झालं तर एक फायटिंग स्कोर उभा केला जाईल. कारण 4 ओव्हर मध्ये 50 या मैदानावरती खूप आहेत. फुल टॉस बॉल होता, क्रॅकिंग कव्हर राखण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग होत नाहीये. पंचांचा इशारा रेफर केला गेलाय तिसऱ्या पंचाकडे. ऑनफिल्ड मध्ये नक्कीच पंचांचा हा इशारा आलाय.
इट्स नो बॉल. उघडलेला पाणी पुढच्या चेंडू असेल फ्रीट. मोठा फटक्या मारण्याची संधी या बॉल वरती तर उपलब्ध झाली असंच म्हणावं लागेल. बीमवर फेकला गेलाय. वेस्ट हाय चेक केली. त्यानंतर मात्र नक्की तिसऱ्या पंचांचा इशारा. इट्स नो बॉल. 48 धावा 48. 5 बॉलचा अद्याप केला बाकी आहे. मागच्या सामन्यामध्ये तर एकच धाव खर्च केली होती परंतु या सामन्यामध्ये मात्र नक्कीच थोडा फंबल होताना पाहायला मिळतोय. ओ शॉट बॉल हॅमर स्ट्रोक बेस बॉल स्ट्राईकने बॉल फेकून दिलाय लॉंग बॉम्बच्या वरतून. इट्स माइटी अजून एक ठोकला गेलाय. बॉल सीमा रेषा पार. मिळतील या बॉल वरतीचा स्ट्रँड अँड डिलिव्हर. बॉल लाईनच्या बाहेर बॉलला लँड केलं होतं. ओ वेगवान बॉल. हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा पुन्हा दाखल समीकरण होत नाहीये. चांगला बॉल फेकला होता. वेगवान बॉल पडल्यानंतर बॉल वेगाने खतर स्किट होऊन पाठीमागे मात्र नक्कीच ट्रॅव्हल झाला. 2,500 धावा या खतर समदशकामध्ये आणि चौथ्या रात्रीमध्ये नक्कीच होताना पाहायला मिळतोय. 2500 कंप्लीट. हा लेखाजोखा खतर मोराळ गावचा मात्र नक्कीच सुपुत्र आमचे परमित्र प्रणयजी म्हात्रे सर सांगतायत. ओ पडल्यानंतर उचली घेतोय बॉल परंतु लाईन चेक केली. ओळखली पारखली. अजून एक फेकलाय वाईट. या षटकामध्ये तर लगातारचा मात्र नक्कीच आपण पाहिलं असेल. एक नो फेकला त्यानंतर 6 डॉट आणि पुन्हा एकदा तर अवांतर फेकला गेलाय. ओ चांगला बॉल पडल्यानंतर मात्र नक्कीच उचली घेतोय परंतु स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न विवेकचा राहिलाय. चांगला बॉल षटकार केल्यानंतर लगातार 2 बॉल डॉट. हे मात्र नक्कीच कमबॅक होतं. अंकुर पाटील आणि टीम कोपरोलीचं जबरदस्त कमबॅक राहिला या 2 बॉल वरती. 55 लागल्यात. 55. इंग्लंड टीमचा नक्कीच आपण पाहिलं असेल बेन स्टोक जर्सी नंबर 55 लागल्यात. मिडॉनला काय तर फिल्डर ठेवला. एक अगलं वेगळं मात्र नक्कीच आपण फिल्डिंग व्ह्यू रचना पाहत आहे. फुल टॉस बॉल लोअर फुल टॉस कन्वर्ट करायचा प्रयत्न खोदून काढलाय. सिंगल ते मिल दुसरीचा प्रयत्न आहे. ओहो 2 धावा सुद्धा मात्र नक्कीच कंप्लीट झाल्यात. स्ट्राईक इन वरती विवेक पाहिजे होता आणि तेच मात्र नक्कीच विवेक आता स्ट्राईक इन वरती पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम बॉल 57 लागल्यात. 57 लॉस ऑफ 2 विकेट. टार्गेट सेट करणारा बॉल या बॉल वरती तर खूप काही मात्र नक्कीच सांगून जाईल. 57 लागल्यात. 60 कंप्लीट होतील का की पुन्हा एकदा मात्र नक्कीच अंतिम बॉल वरती अंकुर पाटील पलटवार करेल. स्ट्राईक इन वरती विवेकला पाहते बॉल ट्रॅक वरती. शेवटचा अंतिम बॉल फेकण्यासाठी सज्ज झालाय टीम कोपरोली संघाकडून. अंकुर पाटील शेवटचा बॉल. राऊंड द विकेट. अखूट टप्प्याचा बॉल पुढ केलाय. फटका फसलाय. फिल्डर धावतायत. डाऊन द ग्राउंड पकडला जेल मैदानाच्या आतमध्ये संपला अंतिम बॉल वरती विवेकचा खेळ. अजून एक विकेटचा पतंग.
अमित पाटील ने याच दरम्यान कोपरी संघाकरता राहुल प्रधान यांच्या वतीनं देखील खूप सारे शुभेच्छा आल्यात. थेट सरपंच अर्थात ऍडव्होकेट पर्जन्य दादा हेही या सामन्याचे पुरस्कर्ते म्हणजे थोडक्यात कोपरी संघाचे पुरस्कर्ते आहेत. त्यांच्या वतीने देखील त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. गिरीश दादा मात्रे माजी उपसरपंच यांच्या वतीने देखील जर चरण बॅक टू बॅक 2 चौकार 2 षटकार ठोकले तर रक्कम 2000 आणि नक्कीच सगळ्यांच्या वतीनं खरं तर नवनाथजी म्हात्रे असतील, अमेयजी बितले असतील या आणि दिनेश्वर गाताडी साहेबांच्या वतीनं देखील बाळा म्हात्रे, नमोद म्हात्रे आणि भावेश म्हात्रे यांच्या वतीनं जर षटकारांची हॅट्रिक आली, चरण म्हात्रेची किंवा चौकारांची हॅट्रिक आली तरी रोख रक्कम 5000 रुपयाची धनराशी जमा होईल. 4 वाजले पहाटेचे राजेंद्र भगत सर, तरीही 4:15 तरी देखील ATM खुले झालेत. थँक्यू सो मच चेतन स्वामी यांचा आवाज तुम्ही ऐकलात पहिल्या सत्रामध्ये. अतिशय गोड आवाज आणि सर्व प्रेक्षकांना हवासा असणारा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला. गाव अगदी आपण बघितलं तर चेतन स्वामी यांचा केळवणे गाव आणि त्या गावातील एक हरहुन्नरी समालोचक. पहिला सत्राचा खेळ समाप्त झाला आणि आता पहिल्या सत्रामध्ये महागणपती चिरंजीव संघाला आव्हान आहे. खरं तर 14.50च्या सरासरीनं 58 धावांचा या ठिकाणी लक्ष्य. माचीजॉन पहिला बॉल, मेस टायमिंग स्ट्रोक. पहिल्या बॉलवर हवेमध्ये झेल, कॅच ड्रॉप. 1 धाव मात्र मिळते. आव्हान आहे 58 धावांचं. नीरज पाटील आणि विराज पाटील, उपसरपंच नीरज पाटील आणि विराज पाटील यांच्याकडनं कोणत्याही फलंदाजाने षटकार ठोकला तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. ही गरज आहे आता कोपरोली टीमला. खरं तर अँड प्रणज्य पुरस्कृत कोपरोली 11 कोपरोली टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना 14.50 सरासरी 58 धावांचं आव्हान आहे. सलामीचा गोलंदाज ऋषिकेश नारंगीकर. हाही मिस टायमिंग स्ट्रोक. उत्तम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते. पहिला विकेट चरण म्हात्रे जातोय तंबूच्या आश्रयाला. संगीत. पहिल्या बॉलवर ज्या पद्धतीनं झेल उडाला त्यानंतर दुसऱ्या बॉलवरही झेल. अशा प्रकारे चरण म्हात्रेला परतावं लागलंय. 1 या धाव संख्येवर पहिला गडी बाद झालाय. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 3 आशिष म्हात्रे. लगातार 2 षटकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक कोपरोली टीमच्या फलंदाजाला दिलं जाईल. आडव्या बाटनं क्राडिकल स्ट्रोक अगदी घुमावलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला येतोय हा खणखणीत 4 धावांसाठी चौकार. म्हात्रे या स्पर्धेचा आनंद घेताना बघा 4 वाजून 16 मिनिटं झालेत. आमचे सर्व लाडके आयोजक पूर्ण जबाबदारीनं या स्पर्धेचं आयोजन करत असताना इट्स अ ग्रेट हिट. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला कोपरोलीकरांचा आवाज आला.
हा येतोय षटकार. कोपरोलीकरांच्या म्हात्रेंचा ब्रँड तुम्हाला आशिष म्हात्रे जो ठोकतो एक चौकार एक षटकार, संघाला नेऊन ठेवतो 11 या आकड्यावर. पुन्हा एकदा हलकस स्टेअर केलंय बॉलला, शॉर्ट पॉइंट कडे एक सिंगल मिळेल. एका धावेनं संघाची धावसंख्या 12 या आकड्यावर. आशिष ऋषिकेश नारंगीकरचा हा पहिला षटक, पॉवर प्लेचा P1चं षटक. 58 धावांचं आव्हान आहे, 14.50 ची सरासरी आहे. संघाची धावसंख्या जर बघितली तर धावफलकावर 12. एकवेळा इव्हेंटच्या माध्यमातून उत्तम क्लॅरिटी अँड क्वालिटी तुम्हाला पाहायला मिळते. ज्यावेळी अगोदरचा सत्र सुरू होता त्यामधलं डिफरन्स त्यानंतर आपण बघितलं तर पूर्णपणे तुम्हाला पाहायला मिळेल. डावकुरा फलंदाज, हा ही चेंडू फटका फसलाय. हो हो, डीप एक्स्ट्रा कव्हर, अगदी लिमिट ऑफ कडे टीपला जातो झेल. अजून एक विकेट, विकेट नंबर 2 डाऊन. बॅक टू द ग्राउंड. आपण पाहतोय एन प्रणज्य पुरस्कृत कोपरोली 11 कोपरोली संघाला दुसरा हदरा. धावसंख्या 12. विवेक हतनुलकर न्यू बॉलर सेकंड ओव्हर घेऊन येतोय. आता मात्र पहिल्या ओव्हर मध्ये 12 धावा लागले. 14.50 सरासरी असताना पहिल्या षटकामध्ये 12 धावा. ऋषिकेश नारंगीकरनं महागणपती चिरनेर संघ मैदानात खेळत असताना सुशांत सागर ट्रॉफीचं आयोजन तुम्ही आताच काही दिवसापूर्वी पार पडलं या चिरनेर गावामध्ये. त्यानंतर तिरंगा चषकाचं आयोजन तुम्हाला आता लगेच काही दिवसांनी 27 तारखेपासून याच नगरीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्याच गावचा संघ राजेंद्र भगत साहेबांचा संघ, रवींद्र भगत तिरंगा चषकाचे आयोजक, खूप चांगलं मोटिवेशन देताना ही मंडळी आज चिरनेर संघाला तुम्हाला पाहायला मिळते. ऑन स्ट्राइक न्यू बॅट्समन आशिष म्हात्रे. आशिष म्हात्रेच्या बॅट मधून हो हो, इट्स अ ग्रेट ब्रिलियंट मॅग्निफिशियंट स्ट्रोक, सिक्सर. बारा होत्या. त्यानंतर विवेक हटनोरकरच्या पहिल्याच बॉलवर मात्र आशिष म्हात्रेनं ठोकलाय हा खणखणीत षटकार. टीट फॉर टॅट, प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम सुरू आहे. पुन्हा एकदा फलंदाज सज्ज झालाय आशिष म्हात्रे. मी म्हटलं की म्हात्रे परिवाराचा हा ब्रँड आहे आशिष म्हात्रे. ओहो, लवली स्ट्रोक अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह, डीप एक्स्ट्रा कव्हरला सिंगलचं डबल मध्ये रूपांतर. 2 धावा मिळाल्या. टाळ्यांचा प्रचंड आवाज हा मात्र कोपरोली टीम साठी येत असताना पाहायला मिळतोय. 2 धाव्यानं संघाची धावसंख्या 20 या आकड्यावर. 2-0-20 रन. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसऱ्या षटकातला तिसरा बॉल. आडव्या बाटने केला मिस टायमिंग स्ट्रोक. कोणी क्षेत्ररक्षक नाही. से प्लॅन होईल की काय. इथे मात्र निर्जन स्थळामध्ये चेंडू जाऊन पडला. पुन्हा एकदा या ओव्हर थ्रो बघितल्यानंतर नितीन दादा
तुमच्या संघाची आठवण होतोय केळवणे टीम. 4 धावा तब्बल ओव्हर थ्रो, त्यानंतर 3 धावा आणि त्या धावांमुळे तुमचा संघ बाहेर गेला. हे बघा बुरदुल रजनी स्पर्धा या एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून क्षणचित्र टिपले गेलेत. बुरदुल रजनी स्पर्धेमध्ये असे कोंबडे सोडायला पाहिजेत मैदानात फायनल झाल्यानंतर. हा चांगला चेंडू मात्र डॉट बॉलची समाप्ती. नितीन दादा मात्रे यांनी खरं तर वाकलन संघाला पॅक केलं होतं, त्यानंतर गावचा संघ केलवणे संघ दोन्ही संघाने थोडी निराशा केली. टेनिस क्रिकेट आहे, परंतु क्रिकेटची प्रचंड आवड आहे नितीन दादा मात्रे यांना. आज आपण पाहिलं तर आज ज्या पद्धतीनं सह्याद्री सोलर एनर्जी ही त्यांची फर्म सातत्यानं खरं तर महावितरणाचा एक उत्तम उपक्रम तुम्हाला पाहायला मिळतोय. हो हो, चेंडू सोडलाय असं वाटलं की वाईट बॉल, आणि तिथेच मात्र हा नक्कीच त्रिफलाची बाद होतोय फलंदाज. काय गोलंदाजी इथे मात्र कमबॅक करतोय विवेक हतनळकर. आता 13 बॉल 35 धावांची आवश्यकता. कोपरोली 11 कोपरोली संघाला 13 बॉल मध्ये 35 धावा कराव्या लागतील. या निर्णायक सामन्यामध्ये एक सामना जिंकून एकमेकांसमोर आता खेळण्यासाठी सज्ज झालेले हे दोन संघ. 13 बॉल 35, प्रचंड संघर्ष आहे कोपरोली 11 कोपरोली संघासमोर. आता संघर्षाची तयारी सुरू ठेवावी लागेल. 13 बॉल 35 धावा 13 चेंडू. या समीकरणाचा पाठलाग करण्यासाठी आता हितेश म्हात्रे मैदानात. दोन्ही बंधू आशिष म्हात्रे, हितेश म्हात्रे, म्हात्रेंची यारी वाघाची सवारी. हे दोन बंधू, हो हो, विवेक हातोलकरचा डान्स मैदानात, कारण अजून एक विकेट. आला होता, तदनंतर काय कमबॅक केलंय त्या गोलंदाजानं. आता 12 बॉल मध्ये 35 या हो यॉर्क बॉल. ब्लॉक हॉल बॉल मध्ये गोलंदाजी होत असताना तुम्हाला पाहायला मिळाली, आणि 2 षटकांमध्ये अवघ्या धावा धावफलकावर लागल्यात त्या फक्त आणि फक्त 23. 4 गडी बाद 23 धावा. आता येणारे 12 बॉल 35. अजूनही काही बिघडलं नाही. कोपरोली 11 कोपरोली संघ इथून तुम्हाला आता मात्र संघर्षाची तयारी सुरू ठेवावी लागेल. 12 बॉल मध्ये 35 म्हटलं ना तर जवळजवळ 17.50 म्हणजे 17.5च्या सरासरीनं या धावा पूर्ण कराव्या लागतील. नवीन गोलंदाज मैदानात येतोय रोहित नारंगीकर. 12 बॉल 35. मुकुंद गाऊंड यांची स्पर्धा आज आपण पाहतोय. खरं तर अमित पाटील जे थेट माजी सरपंच राहिले, त्यानंतर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, तसेच आपण पाहिलं तर साई सागर हॉटेलचे मालक सागर पाटील, नितीनदादा म्हात्रे, संपूर्ण मुकुंद गावंड मित्र परिवार यांच्या मेहनतीनं हे अप्रतिम आयोजन आज तुम्हाला पेरकोण नगरीमध्ये पाहायला मिळते. 12 बॉल 35 धावांची गरज. गोलंदाज रोहित नारंगीकर येतोय दूरवरनं. समोर मात्र त्याच्या बॅट्समन उभा असेल. उलटा बॉल आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. चेंडू अगदी अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह पद्धतीने चेंडूला पाहिलं तर उचललाय, फेकलाय. दुसरीचा प्रयत्न. हो, व्हेरी गुड फिल्डिंग, व्हेरी गुड थ्रो.
परिस्थितीत सापडलाय तो म्हणजे कोपरोली 11 कोपरोली. 11 बॉल 34 धावांची गरज. आज आपण पाहतोय खरं तर पंच आमचे विशाल पाटील, खरं तर त्यांचं कौतुक केलं जाईल. कारण विशाल पाटील यांच्याबद्दल सांगायचं झालं तर इंडियन क्रिकेट टीमची कॅप्टन स्मृती मंदना खरं तर यांच्या समवेत प्रशिक्षण देखील विशाल पाटील यांनी केलं. त्यानंतर आपण बघितलं चक दे इंडिया एक्सप्रेस मूव्हीमध्ये अनुक्षा शर्मा सोबत देखील त्यांनी काम केलं. असे हे पंच आहेत विशालदादा पाटील. रायगड ठाणे मॅच मध्ये देखील हो कॅप्टन्सी केली होती. इथे काय घडलंय, इथे हातातून चेंडू निसरलाय. पंचांचा नो बॉलचा इशारा. 1+4 येईल एकूण पंजाब. धावांची गरज. 11 चेंडू 29 धावा. हा आलेला नशिबाचा पंजा. अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. आता 28 धावांची आवश्यकता आहे. 11-29 ची गरज होती. आता व्हाईट बॉल न समीकरण बदलतंय. 11 बॉल 28. रायगड अंपायर असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत विशालदादा पाटील. आज पंचांच्या भूमिकेत त्यांचं खूप चांगलं कार्य आहे. संपूर्ण या टीमचं त्यांचंही कौतुक केलं जाते. मैदानाच्या आतमध्ये 11 बॉल 28 धावांची आवश्यकता. हो स्ट्रेट ड्राईव्ह केलाय अलॉंग द कार्वे ड्राईव्ह ऑन द राईस केलाय बिहाइंड द बॉलर. सिंगल मिळेल. एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. समीकरण बदललंय. 10 बॉल 27. कठीण नाहीये. मी म्हणेन टेनिस क्रिकेटमध्ये कोणतंही समीकरण कठीण नसतं. प्रयत्न करावे लागतील. ट्राय अगेन अँड अगेन बट डोंट क्राय. लढावं लागेल. रडायचं नसतं तर लढायचं असतं कोणत्याही कार्यामध्ये. ते लढणं गरजेचं असेल. आता कोपरोली 11 कोपरोली टीम साठी येणारे 10 बॉल 27 धावा. पुन्हा एकदा दिशा भटकली आहे. गोलंदाज रोहित नारंगीकरचा व्हाईट बॉल. अजून एक येतोय अवांतर धाव. आता चेंडू आणि धावांमध्ये अंतर. 10 बॉल 26 धावा. टुर्नामेंट्स मध्ये पूर्णपणे टुर्नामेंट्स मध्ये 100 व्हाईट बॉल झालेत आतापर्यंत. शृंखलेतले 100 व्हाईट बॉल. अनेक षटकार अनेक चौकार झाले. संपूर्ण माहिती तुम्हाला प्रणय म्हात्रेच्या माध्यमातून आणि आई एकवेरा इव्हेंटच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. ही सारी माहिती खरं तर तुम्हाला आम्ही वेळोवेळी देत राहू. हा बॉल चांगला. ही लाईन चांगली आहे. ज्या पद्धतीने थोडस कानमंत्र दिलं रोहितला आणि त्या कानमंत्राचा उपयोग करत मात्र त्यानं डॉट बॉल फेकलाय. येणारी 9 बॉल. आता 26 धावांची आवश्यकता. षटकार चौकार मारावे लागतील कोपरोली 11 च्या बॅट्समन हितेश म्हात्रे अनुज म्हात्रेला. म्हात्रेंचा ब्रँड तुम्हाला दाखवावा लागेल. पुन्हा एकदा रोहित नारंगीकर. आता नारंगीकर मात्र पूर्णपणे वापसी करतोय. चांगली गोलंदाजी. 8 बॉल 26 धावा. संपूर्ण रात्रीमध्ये करत तर आमचे चेतन स्वामी, राजेंद्र भगत, प्रवीण ठाकूर, हाही बाउन्सरचा मारा केला. इथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव या षटकामध्ये 9 बॉल 3 व्हाईट बॉल अशा अतिरिक्त अवांतर धावा आल्या. समीकरणामध्ये पुन्हा एकदा हलकसं बदल तुम्हाला पाहायला मिळेल. 8 चेंडूंचा खेळ बाकी आणि 25 धावांची आवश्यकता आहे. 8 बॉल 25 धावा. परीक्षित शिंदे यांचाही तुम्हाला आज या संपूर्ण रात्रीमध्ये आवाज ऐकायला मिळाला. सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. खूप चांगली स्पर्धा, सन्मानाची आणि मानाची
अभिमानाची स्पर्धा खरं तर या पिरकोण नगरीमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. चला स्पीडअप करूया मित्रांनो. 8 बॉल 25 धावांची गरज. प्लीज कोऑपरेट चिरनेर टीम, महागणपती चिरनेर संघ जिथे फिल्डिंग करत असताना आणि अँड प्रणज्य पुरस्कृत कोपरोल 11 कोपरोल टीमला विजयासाठी आता आव्हान असेल. 8 बॉल 25 धावा. चला स्पीडअप करूया. चिरनेर टीम तुम्हाला वॉर्न केलं जातोय. चार वाजून 32 मिनिटं. चला माजी सरपंच नीरज पाटील आणि त्यांचे मित्र विराज पाटील यांच्याकडनं लागोपाठ लगातार 2 षटकारांसाठी 1000 रुपयाचं बक्षीस. खरं तर मोटिवेशन मैदानाच्या आतमध्ये होतोय. आमचे लाडके प्रेक्षक नीरज पाटील विराज पाटील यांच्याकडनं बघा 1000 रुपयाचं बक्षीस. लगातार 2 षटकार. एक येईल हवेमध्ये. खर तर मिस टायमिंग स्ट्रोक झेल साठी. हो हो लवली कॅच. व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द टुर्नामेंट. फलंदाज होऊन झेल बाद. Catch Vivek. Yes, Vivek, very good catch. Proud of you. Brilliant, magnificent piece of catch in tournament. Mr. Vivek. Lovely catch. 7 बॉल आता 25 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅट्समन जतीन पाटील. इनेट नंबर 8 8व्या क्रमांकावरचा हा बॅट्समन बॅटिंग साठी आलाय. जिथे मात्र 7 बॉल 25 मच निडेड सिक्सर. गरज आहे षटकाराची. हा मात्र कॅच हातातून निसटलाय. आणि अशा परिस्थितीमध्ये एक सिंगल मात्र इथे कंप्लीट करत असताना 6 बॉल आणि विजयासाठी 24 धावांची आवश्यकता. 6 बॉल 24 धावा म्हणजे 6 बॉल 4 षटकार ठोकावे लागतील. हा मनामध्ये टार्गेट ठेवावं लागेल. कठीण आव्हान आहे, कठीण समीकरण आहे. 6 बॉल 24, 6 चेंडू 24 धावांची आवश्यकता. उद्या मात्र पहिला सामना लवकरात लवकर सुरू होईल, याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. उद्याचा लॉर्ड्स, उद्याचे सामने देखील याच विभागातील आहेत. त्यामुळं पहिला सामना खेळण्यासाठी 6 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. ती म्हणजेच आई एकविरा वाघेश्वर पिरकोण संघ आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय जगन्नाथ पाटील स्मृती गोवटणे 11 गोवटणे. या दोन्ही टीम्सना विनंती आहे की 6 वाजता रिपोर्टिंग करा. त्यानंतर ई लॉर्ड्स मायरा अँड सायरा 11 ओले विरुद्ध सुरुंगपाडा. आदिती वरद अँड मुद्दू शेट 11 पेन कोलीवाडा विपक्ष बिलियनियर एम्पायर्स भातान. आणि तिसरा सामना भोलेनाथ रॉक स्टार आवरे विरुद्ध चंद्रकांत स्पोर्ट्स वशेनी. आणि चौथा सामना शिवम 11 पेठाली विरुद्ध हंसी 11 खोपटे. 6 बॉल 24. पहिला बॉल डॉट. 5 बॉल मध्ये 24 धावा. मॅच हळूहळू आता पूर्णपणे चिरनेर संघाच्या बाजूने जात असताना पाहायला मिळते. हा एक येतोय बॅटची लिडिंग एज लागून गलीच्या दिशेनं चेंडू होतोय फरार. चौकार.
आता येणारे 3 बॉल वीस धावा मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक. तिन्ही षटकार ठोकले तरी मॅच विजयी होऊ शकत नाही. पोलटॉस इथे फक्त मिळते एक सिंगल. 2 बॉल 19 धावांची आवश्यकता. आणि अशा प्रकारे हा सामना पूर्णपणे झुकलाय तो म्हणजेच महागणपती चिरनेर संघाच्या बाजूनं. मंजित ग्रुपच्या कडनं विवेकसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. अप्रतिम झेल टिपला होता. ओनली 1 डिलिव्हरी रिमेनिंग नाव. शेवटचा अंतिम चेंडू. 19 धावांची अजूनही आवश्यकता. चेक. याच दरम्यान मी एनसी आणि विन्सी संघाचा संघनायक नवीन शिवाचा अनुज गरद याला विनंती करेन टॉसबॉक्स मध्ये यायचं आहे. हॅलो. आणि अशा प्रकारे इथे मात्र महागणपती चिरणे संघ हा दुसरा विजय प्राप्त